राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। सोशल मीडियावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होणार, उद्या मिळणार अशा अनेक बातम्या पसरल्या होत्या आणि त्यावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते। त्यामुळे नमो शेतकरीच्या हप्त्यावरून पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार, कारण की शेतकऱ्यांना हप्त्याची गरज होती, पैशाची गरज होती। त्यामुळे नमोचा हप्ता नेमका कधी मिळणार याची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। नमो शेतकरी योजनेचा नेमका हप्ता कधी मिळणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही आता हरकत नाही। कारण की सरकारच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। कारण की बघा, कोणत्या जिल्ह्यांमध्ये याचा हप्ता येणार याची यादी आता सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे। आता नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला 2000 रुपये नाही तर 4000 रुपये हप्ता जमा होणार आहे। परंतु एक काम तुम्हाला महत्त्वाचं करावं लागणार आहे। संपूर्ण सविस्तर माहिती ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर बघा, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचं वितरण संदर्भातील राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी इथं समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जमा झाले आहेत। ते जमा झाल्यानंतर जवळपास 10 ते 15 दिवस इथं उलटून गेले। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा होत असताना परंतु यावेळेस बरेच दिवस इथं उलटून गेले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झाला नसल्यामुळे नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे। आणि याच प्रश्नाचे उत्तर कृषी विभागाच्या माध्यमातून देशामध्ये इथं देण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहे। बघा, जसं की अफवा पसरलेल्या होत्या, म्हणजेच की नमो शेतकरी योजने ही बंद झाली आहे। त्यानंतर कृषी समृद्धी योजनेसाठी हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे ओढावला जाणार आहे किंवा अर्थसंकल्पांमध्ये किंवा पावसाळी अधिवेशनामध्ये इथं नमो शेतकरी योजनेचा काहीच इथं तरतूद झाली नाही अशा पद्धतीच्या ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या सरासर खोट्या असून या चर्चांवर कृषी विभागाच्या माध्यमातून खंडन करण्यामध्ये आला आहे। शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे पैसे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे आदेश इथे देण्यात आले आहे। आता बघा, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून जमा करणार आहे। शेतकरी मित्रांनो, जवळपास 93 ते 94 ते 96 लाख शेतकऱ्यांची यादी इथं अपडेट करण्यामध्ये सुरू असून आता सरकारने इथं साधारणपणे 96 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता इथं वितरित करण्याची इथं मंजुरी देण्यात आली आहे। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असलेली संपूर्ण शेतकऱ्यांची प्रतीक्षा इथं संपली आहे असं सरसकट इथं दिसून आलं आहे। महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले नमो शेतकरी योजनेची ही जसे की माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुरू केली होती। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 4 महिन्याच्या जसं की अंतराने कालांतराने हे 2000 रुपये इथं म्हणून इथं त्यांना आर्थिक मदत म्हणून इथं दिले जात होते। तर बघा, जसं की या योजनेच्या आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 6 हप्ते जमा करण्यामध्ये आले असून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी इथं मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा जसं की 20वा हप्ता जमा झाला आहे त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा जसं की 7वा हप्ता जमा करण्यात असल्यामुळे इथे ह्या योजनेसाठी आतुरता आता तुमची संपलेली आहे। ही सरकारच्या माध्यमातून अपडेट इथं देण्यात आलेली आहे। आता बघा, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची आणि महत्त्वाची आणि खुश करणारी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। कारण की बघा, साधारणपणे इथं 1900 कोटी रुपयांची निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात जाणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यापोटी इथं राज्यातील साधारण 94 ते 96 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जसं की तुम्ही बघू शकता 1900 कोटी रुपयाची निधी वितरित करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी अपडेट करण्यामध्ये सुरू असल्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून इथं सरकारला शुभेच्छा देण्यात येत आहे। कारण की धन्यवाद देखील करणं सुरू आहे।
सरकारच्या माध्यमातून काही जसं की कामांची इथं पूर्तता करण्यामध्ये या ठिकाणी आवाहन केले जात आहे। तर शेतकऱ्यांना इथं कोणते काम करण्याचे इथं आव्हान केले जात आहे, तर आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहूयात। त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत इथे जमा करण्यात येणार आहे। बघा, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे आणि देखील आपण सविस्तर माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून टाका। बघा, इथं लक्षपूर्वक तुम्हाला व्हिडिओला बघायचं आहे। सरकारच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता थेट पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हस्तांतरित केली जाणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना काही कामे करायची आहे। सरकारच्या माध्यमातून हे आवाहन देखील केले आहे। पहिलं अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही तर अशा शेतकऱ्यांनी हे त्वरित ई-केवायसी करून घ्यावी, अशा प्रकारे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी अजूनपर्यंत केली नसेल तर त्यांनी ई-केवायसी करून घ्यायची। ई-केवायसी प्रक्रिया सुरू झालेली होती, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांचे हे लक्ष जसं की नमो शेतकरी योजनेच्या वरती होतं नाही। तर आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे, ई-केवायसी लवकरात लवकर करून टाकायची आहे। दुसरं म्हटलं काम म्हणजे तुम्हाला इथं बघा आधार कार्ड। आता आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर तुमच्या आधार कार्डला तुमच्या बँक खाते लिंक करून घ्या आणि तुमच्या बँकेला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या। त्यानंतर बघा फार्मर आयडी काढली नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या। जर म्हणजे तुम्ही जर की जसं की तिन्ही कामे जर पूर्ण केली असेल तर 100% तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हे जमा केला जाणार आहे। त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार ते आपण या ठिकाणी पाहूयात। फक्त आता राहिलेला शेवटपर्यंतचा व्हिडिओ बघा। आता राज्यातील साधारणपणे 96 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। साधारण 1900 कोटी रुपयांची निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी वर्ग केला जाणार असल्याची माहिती इथं समोर आली आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी इथं शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला, परंतु नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता समोर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी 2 तारखा समोर आल्या आहे। तर लक्षपूर्वक बघा, यामध्ये जसं की पहिली महत्त्वाची तारीख आहे म्हणजे 31 ऑगस्ट। तर आजपासून तुम्हाला हे नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुरू होणार आहे। तर बघा, 31 ऑगस्ट या दिवशी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याची फक्त सुरुवात इथून होणार आहे। तर बघा, जसं की या रोजी तुमच्या जसं की नमो शेतकरी योजनेची वाट इथं संपणार आहे। त्यानंतर बघा, जसं की 31 तारखेला तुम्हाला जर आज हप्ता जमा झाला नाही तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाईल, अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। त्यानंतर बघा, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटप करण्यात सरकारचा उशीर झाला। सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता जसं की 8व्या हप्त्यासोबत एकत्र जमा केला जाणार। मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे की तुम्हाला 4000 रुपये एकत्र जमा होणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला 4000 रुपये तुम्हाला एकत्र जमा होणार आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेतलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।